काकडा माहितीये का? पाठ उठून ओरडतात त्याला काकडा म्हणतात. तू काकडा. सामर्थ्य लक्षात घ्या. विश्वाच्या नात्याला उठवायची जागा करायची ताकद ज्या अभंगांमध्ये ते आपल्याला जागा करू शकत नाहीत का? ह्या महाराष्ट्रातील काकडा फक्त पोरांनी करावा, तरुणांनी करावा, तरुण मुलामुलींनी करावा. माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्च अंकावर असेल हा विश्वास या व्यासपीठावर देतोय. फक्त काकडा तरुणांनी आणि तरुणींनी करावा. त्यासाठी काकडा माहीत असावा आमच्या पिढीला. थोडं जरा मोठेपणा करत जरे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, लॉच्या सेकंड इयरला आहे. मी लॉच्या सेकंड इयरला. आमच्या वर्गात एक पोरग आहे. सरांनी त्याला उभा केलं बरं का. महाराज सरांनी त्याला उभा केलं. सरांनी त्याला उत्तर विचारलं. उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे. अख्खा वर्ग हसला. सर म्हणले मूर्खच का तू लॉला ऍडमिशन घेतलंय? तुला वकील कोण देणार आहे? तुला केस कोण देणार? तो म्हणला थल थतलं बोलू नका. कतलं बोलू? थतलं नाही तर कतलं बोलू? अरे तू लॉ करतोयस मूर्ख, तुला केस देणार कोण? तो म्हणला कुणी बी दिलं. अरे कोणी देईल? बरं दिली तर तू लढशील का? तो म्हणला तल कधी बी लढल. कधी लढल? अरे लढलेली पुढच्याला कळली पाहिजे. अरे वकील वकील सोडून दे, दुसरं काहीतरी कर. तो म्हणला मला माझ्या बापा थपा नाही, मला वकीलच व्हायचंय. ठीक आहे तू होशील रे, तू डिग्री घेशील, पण तुला केस देणार कोण? अरे केस द्यायचं सोड. हे 20 रामायणाचे ग्रंथ घे. पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना पट्ट्या कॉलेजच्या एरियात मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल. सरांनी अंडरएस्टिमेट केलं, त्याला ग्राह्य धरलं. अरे का मायबापावं, अख्ख्या जगानं आपली हारायची वाट बघावी मग आपण जिंकावं. त्यात जी मजा आहे ना ती माऊलींची कृपा आहे. जगानं आपल्या हारायची वाट बघावी ना आपण जिंकावं. लोकांना वाटावं ह्याची पोस्ट निघणार नाही मग आपण काढावी. लोकांनी म्हणावं ह्याचा बंगला होणार नाही मग आपला व्हावा. आपल्या बापासमोरून भावकी अशी गाडीत फिरली. एक दिवस असा असेल की माझा बाप ह्यांच्यापेक्षा 10 पटीनं जास्त श्रीमंत असेल आणि ते माझ्या कर्तृत्वामुळे असेल. हे माझं आयुष्याचं सगळ्यात मोठं स्वप्न असावं. हेच आयुष्य रे, बाकी काही नाही. या विषयाकडे मग लेक्चर भरलं. पुढचं सरांनी उभा केला. त्याला म्हणले का रे विकले का? त्याने खाली मान घातली. सर म्हणले गॅरंटी होती नाही विकणार. तर म्हणला तर एक नाही ऐकला, थगले ऐकले. सर म्हणले कस काय? लय थोपय म्हणला दल. प्रत्येका थमलता येतो त्याला म्हणा येतो. हे बदा हे रामायण, हे बदा हे रामायण आहे. दिलत कल हे बदा, हे बदा हे रामायण आहे, हे बदा हे रामायण आहे. तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले देन होय पुढं. तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिमी कळा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आणि आपण त्यातले बनले पाहिजे. विनंती, कधी कधी स्वराज्य ऐकत जा, इतिहास ऐकत जा. बापाच्या मांसावर पोराची नजर पडावी, पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडला होता. तरी भांडणं झाली नाही. आणि सगळ्यात मोठं वैभव, शिवकाळात एवढा भीषण दुष्काळ असून एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. हे वैभव इतिहासाचं आहे आणि याला स्वराज्य म्हणायचं आहे. काय चालवलं असेल ना स्वराज्य? काय कुणाच्या जीवावर? अरे शेतकऱ्यांच्या पोरांच्या जीवावर. काय ताकद होती, कूस काय होते महाराज, काय आई होती. धन्य धन्य थोर आई शिवरायांची चिचाई. धन्य धन्य थोर आई शिवरायांची चिचाई. आज पूजित महाराष्ट्र सारा. मुसलमानाचा मानाचा चीज गेला, मानाचा चीज गेला. टाळी टाळी बसलं माय बाप. ज्यांना त्याच्यामध्ये शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे, असं प्रत्येक जण टाळ्या वाजवा. आता एवढं बोलून जे 2-4 दशकोले वाजवत नाही त्यांना सांग. जे भारतात जन्माला आले तर टाळ्या वाजवतील, जे जन्माला पाकिस्तानात आले तर टाळी वाजवणार नाही. काय वाजवायची टाळी? आठवा 350 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर आला. डोळ्यात देखत आपल्या आई बहिणींची आबरू लुटली. अरे मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलबान मुघल बादशाह अकबर डोक्यावर फयान नाचत होता. अरे मुठभर मावळं हातात, बाजीप्रमाणे तानाजी, असाची, सूर्याची, कोंडाची, फुलाची, मर्जन, धनाची, संताची, मोरोची, बहिरची, मोरे, घोरपडे, वैद्य, निंबाळकर, बांदलकर, चेद हे
शिवा पालखीत बसलायच खरा, पण चुकून तर शत्रूच्या हाती पालखी लागली ना, स्वप्नातही विचार केला नसेल एवढ्या वाईट मरणाने मरशील. ते 23 वर्षाचं पोरग कर्ण पांड पोरग राजांना म्हणताय, राजा काय बोलता हो राजा, अवं जिंदगाने देऊन एकदा शिवराजाला बघावं एवढं सपन मी आयुष्यभर बघितलं. माझी माय म्हणायची शिवराजासारखा दिसतोस तू. आयुष्यभर शिवराजांना बघता एवढं सपान बघणारा हा शिवा, आज जर त्यांना शिवरायांना जगता येत असेल काय सौभाग्य असेल या शिवा काशीदाचं. अहो छत्रपती शिवाजी राजा म्हणून जर मेलो ना, तर सुवर्णाक्षराने इतिहासात नोंद होईल या शिवाची. ह्या मातीत जन्माला आलोय राजा, तुमच्यासाठीच मारावं एवढं सपन बघितलं. 23 वर्षाचं तरुण बाण देहावर उदार होऊन राजांच्या पालखीत बसलंय, पण तिळ मात्रही त्याच्या मनामध्ये शंका काय ताकद का कशासाठी. होती मुघलांची संतत वेळी तीन तुबड्यानं नव्हता कोमाली, होती मुघलांची संतत वेळी तीन तुबड्यानं नव्हता कोमाली, होती जिजाईला खंत झालं शिवपात संत, होती जिजाईला खंत झालं शिवभात संतांचं पूजित भारत सारा. मुसरा माना माझीच्या पोटी हे देखणं, स्वराज्य निर्माण करणारं लेकरू जन्माला आलं, काय खूस आहे. मुचरा मानाचा मानाचा चीज मोहिनी स्वरूपामध्ये दैत्यांनी जेव्हा देव बनून अमृत घेतलं छलकपटाने, तेव्हा मोहिनी स्वरूप भगवान विष्णूनी घेतलं आणि विष्णूने सांगितलं की या मोहिनी स्वरूपामध्ये इतकं देखणं स्वरूप असेल की दैत्य भुलले यात वाद नाही, देव सुद्धा हा म्हणजे शंकरही भुलले, ब्रह्मही भुलले, इंद्रदेव चंद्रदेव सगळे बोलले. प्रत्येकाच्या मनात वाटलं की अशी माझी पत्नी असायला हवी. इतकं गोड देवा, इतकं सुंदरच कोणी नाही जगात. शंकराचार्याचं वर्णन आहे बघा. अधरम मैथुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति निरखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. गोड आहे ते, गवळण फार गोड वर्णन करते देवाचं. थोडासा ट्रबल द्यावाचं. काली काली अलको के काली काली अलको के फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दे मुरली पाले, हमें जिंदा रहने दे मुरली पाले, मुरली वाले हमें जिंदा रहने दे मुरली वाले. गवळण आहे, वरण करते देवाचा त्याला. आप इस तरह से, आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए,
असेल जगाचं मालक, काय सुंदर असेल. ती मोहिनी स्वरूप घेतलेला देव. सगळे देवदैत्य बोलले, प्रत्येकाच्या मनात वासना निर्माण झाली. एक देव सूर्यदेव, सूर्यदेवांच्या मनात वात्सल्य निर्माण झालं. प्रत्येक देवाला वाटावं अशी माझी पत्नी असावी. एकमेव सूर्यदेव ज्यांना असं वाटलं, इतकी गोड, इतकी सालस, इतकी गोंडस, इतकी गोड जर माझी मुलगी असती तर काय भाग्यवान बाप असतो. इतकी सालस, इतकी गोंडस माझी मुलगी असायला पाहिजे. देवालाही नवल वाटलं, जिथे भुलवायला मी स्वरूप घेतलं तिथे सुद्धा जर वात्सल्य निर्माण होत असेल तर काय स्वच्छ मन म्हणावं त्या सूर्यदेवांचं. जगाच्या मालकाने आशीर्वाद द्यावा, सूर्यदेवा द्वापार युगामध्ये कृष्ण म्हणून जन्माला आल्यानंतर मी तुमच्या पोटी राधा म्हणून जन्माला येईल. आणि ती इतकी गोड असेल, इतकी गोड असेल, अशा लाखो मोहिनी ज्याच्या रूपावर भाळतात, तो भगवंत तिच्या रूपावर भाळलेला असेल. इतकं सुंदर त्या राधेचं स्वरूप असेल. विचार करा किती गोड असेल ती राधा. आणि आजकालच्या पोरी म्हणतात मी राधा आहे, राधेसारखं नटतात, राधेसारखं मुरडतात. काय होती ती राधा? अशी दारातनं चालली ना तर काकेला बसलं. बरं काय पोरं, हे एखादी ऐकून घ्या. कृष्ण 5 वर्षाचे होते त्यावेळेस राधा 22 वर्षाची होती. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. आता तुमची राधा 22 तुम्ही 5 का? अशी रांगत जाता का? मला जी लय आवडते असं करता.